आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काल माघ पौर्णिमेचा दिवस होता. माघ ह्या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्रोतांबरोबर असतो असं मानलं जातं. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की माघे निमग्नः सलिले सुशीते विमुक्त पापः त्रिदिवम प्रयान्ति. याचा अर्थ असा आहे की माघ महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र जलाशयामध्ये स्नान करणं पवित्र मानलं जातं. जगातल्या प्रत्येक समाजामध्ये नदीशी संबंधित काही ना काही परंपरा जोडलेल्या असतातच. नदीकाठच्या भागांमध्येच अनेक संस्कृती वसाहती विकसित झाल्या आहेत. आपली संस्कृती हजारो वर्षांची आहे. त्यामुळं तिचा विस्तार आपल्या इथं खूप जास्त झाला आहे. देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये पाण्याशी संबंधित एखादा उत्सव सण नाही असा भारतामध्ये एकही दिवस जात नाही. माघातल्या दिवसांमध्ये तर आपलं घर, आपलं कुटुंब, घरातल्या सुखसुविधा सोडून संपूर्ण महिनाभर नदी किनारी कल्पवास करण्यासाठी जाणारी अनेक मंडळी आहेत. यंदा हरिद्वारमध्ये कुंभही होत आहे. आपल्यासाठी जल म्हणजे जीवन आहे, आस्था आहे आणि विकासाची धारा सुद्धा आहे. एक प्रकारे पाणी हे परिसापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात. त्याचप्रमाणे पाण्याचा स्पर्श जीवनासाठी जरुरीचा आहे. विकासासाठीही पाण्याची गरज असते. मित्रांनो, माघ महिना आणि पाणी यांचा संबंध जोडल्या जाण्यामागं कदाचित आणखी एक कारण असू शकेल. माघानंतर थंडी कमी होत जाते आणि ऊन तापायला लागतं. यासाठी पाण्याच्या बचतीसाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. काही दिवसांनंतर म्हणजे दिनांक 22 मार्च या तारखेला जागतिक जल दिन येत आहे. उत्तर प्रदेशातल्या आराध्याजी यांनी मला लिहिलं आहे, जगामध्ये कोट्यवधी लोकांना आपल्या जीवनाचा खूप मोठा काळ पाण्याच्या कमतरतेची, अभावाची पूर्तता करण्यासाठी घालवावा लागतो. पाण्याविना सर्व काही व्यर्थ असं उगाच म्हटलेलं नाही. पाणी संकट सोडवण्यासाठी एक खूप चांगला संदेश पश्चिम बंगालमधल्या उत्तर दिनाजपूर इथल्या सुजीतजी यांनी मला पाठवला आहे. सुजीत यांनी लिहिलं आहे की निसर्गानं पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे. त्यामुळे ती भेट जपून खर्च करण्याची जबाबदारीही सामूहिक आहे. ज्याप्रमाणे सामूहिक भेट आहे, त्याप्रमाणे ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक, ही गोष्ट अगदी योग्यच आहे. सुजीतजी यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. नदी, तलाव, सरोवर, पावसाचं अथवा जमिनीतलं असं सर्व पाणी हे प्रत्येकासाठी आहे. मित्रांनो, एकेकाळी गावामध्ये असलेल्या विहिरी, वाव, पोखर, गावतळी यांची देखभाल सर्व गावकरी मिळून करत असत. आताही असाच प्रयत्न तामिळनाडूतल्या तिरुवन्नामलाई इथं होत आहे. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या विहिरी संरक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. हे लोक आपल्या भागातल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सार्वजनिक विहिरींना पुन्हा एकदा जिवंत करत आहेत. मध्य प्रदेशातल्या अगरोथा गावातल्या बबिता राजपूतजी जे काही करत आहेत, त्यापासून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल. बबिताजींचं गाव बुंदेलखंडात आहे. त्यांच्या गावाजवळच आधी एक खूप मोठा तलाव होता. तो तलाव आटून गेला. त्यांनी गावातल्याच इतर महिलांना बरोबर घेऊन त्या तलावापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी एक कालवा बनवला. या कालव्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी थेट तलावामध्ये जायला लागलं आणि आता हा तलाव पाण्यानं भरलेला असतो. मित्रांनो, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये वास्तव्य करणारे जगदीश कुनियालजी यांनी केलेल्या कामातूनही खूप काही शिकता येण्यासारखं आहे. जगदीशजी यांचं गाव आणि आजूबाजूचा परिसर पाण्याची गरज भागवण्यासाठी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून होता.
परंतु काही वर्ष झाली हे नैसर्गिक स्रोत आटून गेले. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचं संकट अधिकाधिक बिकट बनायला लागलं. जगदीशजी यांनी या संकटावर उत्तर म्हणून वृक्षारोपण करण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये गावातल्या लोकांना बरोबर घेऊन हजारो रोपांची, वृक्षांची लागवड केली आणि आज त्यांच्या भागामध्ये जो आटलेला जलस्रोत होता तो पुन्हा पाण्यानं भरला आहे. मित्रांनो, पाण्याच्या बाबतीत आपण अशा पद्धतीनं आपली सामूहिक जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? हाच विचार करून आता काही दिवसातच जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनंही जलशक्ती अभियान म्हणजेच कॅच द रेन ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स व्हेन इट फॉल्स. या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया. आपल्याकडे ज्या आधीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहेत त्यांची दुरुस्ती करून घ्यायची आहे. गावांची, तलावांची, पोखर, वाव यांची स्वच्छता करून घेऊया. जलस्रोतांपर्यंत जात असलेल्या पाण्यामध्ये जर कुठे अडथळा येत असेल तर ते दूर करूया आणि जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा संचय कसा होईल याकडे लक्ष देऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी माघ महिना आणि त्याच्या आध्यात्मिक तसंच सामाजिक महत्त्वाची चर्चा होते त्यावेळी ती चर्चा एका नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. हे नाव आहे संत रविदासजी यांचं. माघ पौर्णिमेला संत रविदासजी यांची जयंती असते. आजही संत रविदासजींचे शब्द, त्यांचं ज्ञान आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी म्हटलं होतं की एकई माती के सब भांडे, सबका एकौ सिरजनहार, रविदास व्यापै एकई घट भीतर, सबकौ एकई घडे कुम्हार. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वजण एकाच मातीनं बनलेली भांडी आहोत. आपल्या सर्वांना एकानंच बनवलंय, घडवलंय. संत रविदासजी यांनी समाजामध्ये असलेल्या विकृतींविषयी नेहमीच मोकळेपणानं आपलं मनोगत व्यक्त केलंय. त्यांनी त्या विकृती समाजासमोर मांडल्या, त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दाखवला आणि म्हणूनच मीराजी यांनी रविदास यांच्याविषयी म्हटलं होतं, गुरु मिलिया रैदास दिन्ही ज्ञान की गुटकी. संत रविदास यांचं जन्मस्थान असलेल्या वाराणसी या क्षेत्राबरोबर माझा संबंध आहे हे मी स्वतःचं भाग्य मानतो. संत रविदासजी यांनी जीवनामध्ये गाठलेली आध्यात्मिक उंची आणि त्यांच्या ठायी असलेली अपार ऊर्जा यांचा अनुभव मी वाराणसी या तीर्थक्षेत्री घेतला आहे. मित्रांनो, रविदास सांगत होते, कर्म बंधन में बंध रहियो, फल की ना तज्जियो आस, कर्म मानुष का धर्म है, सत भाखई रविदास. याचा अर्थ असा की आपण निरंतर आपलं कर्म करीत राहिलं पाहिजे, मग त्याचं फळ तर नक्कीच मिळेल. म्हणजेच कर्मानं सिद्धी साध्य होतेच. संत रविदास यांची आणखी एक गोष्ट आजच्या युवा वर्गानं जरूर शिकली पाहिजे. युवकांनी कोणतंही काम करताना स्वतःला जुन्या पद्धती, रीती यांच्यामध्ये अडकवून घेता कामा नये. आपल्या जीवनात नेमकं कोणतं काम करायचंय, कसं करायचंय हे आपण स्वतःच ठरवावं. कामाची पद्धतही आपण स्वतःच निश्चित करावी. आपलं लक्ष्यही स्वतः ठरवावं. जर आपली सत्सद विवेकबुद्धी आणि आत्मविश्वास मजबूत असेल तर मग दुनियेतल्या कोणत्याही गोष्टीला आपण घाबरण्याची गरज नाही. असं मी का सांगतोय हे जाणून घ्या. पूर्वापार सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणे काम करणं अनेक वेळा युवकांना खरोखरीच आवडत नाही. तरीही त्यामध्ये बदल कसा काय करायचा असा विचार करून आपल्याकडचे युवक दबावामुळे मनपसंत काम करू शकत नाही हे मी पाहिलंय. वास्तविक तुम्हा मंडळींना कधीही नवा विचार करणं, नवीन काही काम करणं यासाठी संकोच वाटता कामा नये. संत रविदासजी यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश म्हणजे आपल्या पायावर उभं राहणं. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी
आपण दुसऱ्या कुणावर तरी अवलंबून राहावं हे तर अजिबातच बरोबर नाही. जे काही जसं आहे तसंच सुरू राहावं असं रविदासजींना कधीच वाटत नव्हतं. आणि आज आपण पाहतो की देशातले युवकही असा विचार कधीच करणार नाहीत. आज ज्यावेळी देशातल्या युवकांमध्ये मी नवसंकल्पनांचं चैतन्य पाहतो, त्यावेळी वाटतं की आमच्या युवकांविषयी संत रविदासजींना नक्कीच अभिमान वाटला असता. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज राष्ट्रीय विज्ञान दिवसही आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक डॉक्टर सी रमण यांनी शोधून काढलेल्या रमण इफेक्टला समर्पित आहे. केरळच्या योगेश्वरन यांनी नमो ॲपवर लिहिलं आहे की रमण इफेक्टच्या शोधामुळे संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलली गेली होती. या संबंधित एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहिलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहिलजी यांनी लिहिलंय की आपल्या देशात अनेक संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झालीच नसती. आपल्याला जगातल्या इतर वैज्ञानिकांची माहिती असते, तशीच आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे. मन की बातच्या या श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मीही सहमत आहे. आपल्या युवकांनी भारतातल्या संशोधकांचा इतिहास, आमच्या वैज्ञानिकांनी केलेलं कार्य याविषयी माहिती वाचावी आणि त्यांना जाणून घ्यावं अशी माझीही इच्छा आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण विज्ञान शास्त्र या विषयांवर बोलतो, त्यावेळी लोकांना भौतिक, रसायनशास्त्र अथवा प्रयोगशाळा यांच्यापुरताच हा विषय सीमित आहे असं वाटतं. मात्र विज्ञानाचा विस्तार त्यापेक्षा खूप प्रचंड आहे. आणि आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये तर विज्ञानाच्या शक्तीचं खूप जास्त योगदानही आहे. आपण विज्ञानाला लॅब टू लँड म्हणजेच प्रयोगशाळेपासून ते भूमीपर्यंत असा मंत्र मानून पुढे गेलं पाहिजे. या संदर्भात उदाहरण म्हणून हैदराबादच्या चिंतला वेंकट रेड्डी यांचं देता येईल. रेड्डीजी यांच्या एका डॉक्टर मित्रानं त्यांना एकदा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि त्याचे धोके याविषयी सांगितलं. रेड्डीजी शेतकरी आहेत. त्यांनी या समस्येवर उपाययोजना म्हणून आपण काय करू शकतो यावर विचार करायला सुरुवात केली. त्यांनी खूप परिश्रम केले आणि गहू, तांदूळ या पिकांचं व्हिटॅमिन डी युक्त वाण विकसित केलं. याच महिन्यामध्ये जिनिव्हाच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून त्यांनी विकसित केलेल्या पिकांच्या वाणाचं बौद्धिक स्वामित्वही त्यांना मिळालं आहे. संशोधक चिंतला वेंकट रेड्डी यांना आमच्या सरकारनं गेल्या वर्षी पद्मश्रीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. अशाच अनेक नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून लडाखचे उरगेन फुत्सौग काम करत आहेत. उरगेनजी इतक्या उंच स्थानीही सेंद्रिय पद्धतीनं शेती करून जवळपास 20 प्रकारची पिकं घेतात. ते चक्राकार पद्धतीनं शेती करतात, म्हणजेच एका पिकाच्या वाया जाणाऱ्या कचऱ्याचा ते दुसऱ्या पिकासाठी खत म्हणून वापर करतात. आहे की नाही कमाल. याच पद्धतीनं गुजरातमधल्या पाटण जिल्ह्यात कामराजभाई चौधरी यांनी घरामध्येच शेवग्याचं अतिशय चांगलं बियाणं विकसित केलं आहे. शेवग्याला काही लोक सहजन किंवा सरगवा, मोरिंगा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये यालाच ड्रमस्टिक असं म्हणतात. जर चांगलं बियाणं असेल तर झाडाला खूप शेवग्याच्या शेंगा लागतात. शेंगांचा दर्जाही चांगला असतो. आपल्या शेवग्याच्या शेंगा आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाठवून कामराजभाई चौधरी यांनी त्यांचं उत्पन्नही वाढवलंय. मित्रांनो, आजकाल चिया सीड्स हे नाव तुम्ही लोकांनी खूप ऐकलं असेल. आरोग्याविषयी जे जागरूक आहेत त्या लोकांना चिया सीड्सचं महत्त्व वाटतं. जगभरातून त्याला खूप मोठी मागणी आहे. भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चिया सीड्स बाहेरून मागवल्या जातात. परंतु आता चिया सीड्सच्या बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा संकल्पही अनेक लोकांनी केला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या हरिश्चंद्रजी यांनी चिया सीड्सची शेती सुरू केलेली आहे. चिया सीड्सच्या शेतीमुळे त्यांच्या कृषी उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानालाही मदत मिळणार आहे. मित्रांनो, कृषी कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याचेही अनेक प्रयोग
देशभरामध्ये यशस्वी होत आहेत. ज्याप्रमाणे मदुराईच्या मुरुगेसनजी यांनी केळी पिकाच्या कचऱ्यापासून दोरखंड बनवण्याचं यंत्र तयार केलेलं आहे. मुरुगेसनजी यांच्या या नवसंकल्पनेमुळे पर्यावरण आणि कचरा या समस्यांवर उपाय मिळणार आहे. तसंच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा मार्गही मिळणार आहे. मित्रांनो, मन की बातच्या श्रोत्यांना इतक्या सर्व लोकांविषयी माहिती देण्यामागे माझा हेतू हाच आहे की आपण सर्वांनी या वेगळं काम करणाऱ्या लोकांकडून प्रेरणा घ्यावी. ज्यावेळी देशाचा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचा विस्तार करेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान येईल, त्यावेळी प्रगतीचे मार्गही मुक्त होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल. अशा अनेक गोष्टी देशाचा प्रत्येक नागरिक करू शकतो असा मला विश्वास आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, कोलकात्याचे रंजनजी यांनी आपल्या पत्रामध्ये खूप चांगला आणि मूलभूत म्हणावा असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याचबरोबर एका चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नाला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आहे. रंजनजी यांनी लिहिलं आहे, ज्यावेळी आपण आत्मनिर्भर होण्याची चर्चा करतो त्यावेळी त्याचा आमच्यासाठी नेमका काय अर्थ असतो. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनीच पुढे लिहिलं आहे की आत्मनिर्भर भारत अभियान केवळ सरकारी धोरण नाही, तर एक राष्ट्रीय चैतन्य आहे. त्यांना असं वाटतं की आत्मनिर्भर होण्याचा अर्थ असा आहे की आपल्या नशिबाचा निर्णय स्वतः करणं, स्वतः घेणं. याचाच अर्थ आपण स्वतःच आपल्या भाग्याचे नियंता होणं, आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच होणं. रंजन बाबू यांचं म्हणणं अगदी 100% योग्य आहे. त्यांचं हे म्हणणं मी पुढे नेत असंही म्हणतो की आत्मनिर्भरतेची पहिली अट आहे आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणं. आपल्या देशातल्या लोकांनी बनवलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं. ज्यावेळी प्रत्येक देशवासियाला असा अभिमान वाटेल, त्यावेळी देशवासी त्या वस्तूशी जोडला जाईल आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल. फक्त हे एक आर्थिक अभियान राहणार नाही, तर ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल. ज्यावेळी आपण आकाशामध्ये आपल्या देशामध्ये बनवलेल्या तेजस लढाऊ विमानांची उत्तुंग भरारी आणि कलाकारी पाहतो, ज्यावेळी भारतामध्ये बनलेले रणगाडे, भारतामध्ये बनलेली क्षेपणास्त्र पाहतो, त्यावेळी या साऱ्याचा आपल्याला गौरव वाटतो. ज्यावेळी समृद्ध देशांमध्ये आपण मेट्रो ट्रेनमध्ये मेड इन इंडिया असा शिक्का असलेले कोच पाहतो, ज्यावेळी डझनभर देशांमध्ये मेड इन इंडिया कोरोनाची लस पोहोचताना पाहतो, त्यावेळी आमची मान अभिमानानं अधिक उंचावते. असं नाही की मोठमोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल. भारतामध्ये बनणारे कपडे, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला गौरव वाढवायचा आहे. ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याच वेळी खऱ्या अर्थानं देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि मित्रांनो, आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र देशातल्या गावागावांमध्ये पोहोचतोय याचा मला आनंद होत आहे. बिहारमधल्या बेतियामध्येही असंच झालं आहे. याविषयीची माहिती मला प्रसार माध्यमातून वाचायला मिळाली. बेतियाचे रहिवासी प्रमोदजी दिल्लीत एका एलईडी बल्ब बनवणाऱ्या कारखान्यात तंत्रज्ञ म्हणून काम करायचे. कारखान्यात काम करत असताना त्यांनी ही संपूर्ण निर्मिती प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतली. परंतु कोरोनाच्या काळात प्रमोदजींना त्यांच्या घरी परत जावं लागलं. प्रमोदजी घरी परत आल्यावर त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे? त्यांनी एलईडी बल्ब तयार करण्याचा स्वतःचा एक छोटासा कारखाना सुरू केला. त्यांनी या कामात आपल्या परिसरातल्या काही तरुणांनाही सोबत घेतलं आणि काही महिन्यांमध्येच कारखान्यात काम करणारा एक कामगार ते कारखान्याचा मालक असा प्रवास पूर्ण केला, तोही आपल्या स्वतःच्या घरात राहून. अजून एक उदाहरण आहे उत्तर प्रदेशातील गढमुक्तेश्वरमधील. गढमुक्तेश्वर इथे राहणारे संतोषजी यांनी कोरोना काळातील संकटाचं रूपांतर कसं संधीत केलं हे त्यांनी एका पत्राद्वारे आम्हाला कळवलं. संतोषजी यांचे पूर्वज हुशार कारागीर होते. ते चटया बनवायचे. कोरोना काळात जेव्हा सर्व कामकाज ठप्प झालं होतं, तेव्हा या लोकांनी उत्साहानं चटया बनवण्याचं काम सुरू केलं
आणि अगदी अल्पावधीतच केवळ उत्तर प्रदेशमधूनच नव्हे तर इतर राज्यांकडूनही त्यांच्या चटयांना मागणी वाढू लागली. या भागातल्या शेकडो वर्ष जुन्या सुंदर कलेलाही त्यामुळे एक नवीन पाठबळ मिळाल्याचं संतोषजी यांनी सांगितलं आहे. मित्रांनो, देशभरात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथं लोक आत्मनिर्भर भारत अभियानमध्ये अशाच प्रकारे आपलं योगदान देत आहेत. आज सर्वसामान्यांच्या हृदयात वाहणारी ही एक भावना बनली आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नमो ॲपवर गुडगाव इथं राहणारे मयूर यांची एक मनोरंजक पोस्ट पाहिली. ते पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमी आहेत. मी हरियाणामध्ये राहतो, परंतु तुम्ही आसाम आणि विशेषतः काझीरंगा इथं राहणाऱ्या लोकांविषयी बोलावं अशी माझी इच्छा आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. मला वाटलं मयूरजी तिथल्या गौरव असणाऱ्या गेंड्यांबद्दल बोलतील, परंतु त्यांनी काझीरंगामधल्या पाण पक्ष्यांच्या म्हणजे वॉटरफॉउल्सच्या वाढलेल्या संख्येविषयी आसामच्या लोकांचं कौतुक केलं. वॉटरफॉउल्सला सोप्या शब्दात काय म्हणतात याचा मी शोध घेत होतो, तेव्हा मला एक शब्द सापडला, पाण पक्षी. असे पक्षी ज्यांचं घरटं झाडांवर नाही तर पाण्यावर असतं, जसं की बदक इत्यादी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प प्राधिकरण मागील काही काळापासून पाणपक्ष्यांची वार्षिक गणना करत आहे. या गणनेत पाणपक्ष्यांची संख्या आणि त्यांचं आवडतं निवासस्थान याची माहिती मिळते. 2-3 आठवड्यांपूर्वी पुन्हा सर्वेक्षण केलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पाणपक्ष्यांची संख्या सुमारे 175% वाढली आहे, हे जाणून तुम्हालाही आनंद होईल. या गणनेदरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या एकूण 112 प्रजाती पाहायला मिळाल्या. यापैकी 58 प्रजाती या युरोप, मध्य आशिया आणि पूर्व आशियासह जगाच्या विविध भागांमधून आलेले हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे इथं मोठ्या प्रमाणात जलसाठा असण्यासोबतच मानवी हस्तक्षेप फारच कमी आहे. काही ठिकाणी सकारात्मक मानवी हस्तक्षेप देखील खूप महत्त्वाचा असतो. आसामचे जादव पायेंग यांची गोष्ट पहा. आपल्यापैकी काही लोकांना त्यांच्याबद्दल माहिती देखील असेल. त्यांच्या कामासाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला. जादव पायेंग यांनी आसाममधील मजुली बेटात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण कार्यात सक्रिय योगदान दिलं आहे. ते वनसंवर्धनासाठी काम करतात, तसंच ते लोकांना वृक्षारोपण आणि जैवविविधता संवर्धनासाठी प्रेरित देखील करतात. मित्रांनो, आसाममधली मंदिरं देखील निसर्ग संवर्धनात आपली स्वतःची एक वेगळी भूमिका बजावत आहेत. जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर इथल्या प्रत्येक मंदिराच्या परिसरात तुम्हाला एक तलाव दिसेल. हाजो येथील हयाग्रीव महाराज मंदिर, सोनितपूर येथील नागाशंकर मंदिर आणि गुवाहाटी येथील उग्रतारा मंदिराच्या जवळ असे अनेक तलाव आहेत. कासवांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींचं संरक्षण करण्यासाठी या तलावांचा उपयोग केला जात आहे. आसाममध्ये कासवांच्या सर्वाधिक प्रजाती आहेत. कासवांचं संवर्धन, प्रजनन आणि प्रशिक्षण यासाठी मंदिरांमधील हे तलाव एक उत्कृष्ट स्थान बनू शकतात. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही लोकांना असं वाटतं की नवनिर्मितीसाठी वैज्ञानिक असणं आवश्यक आहे, तर काहींना असं वाटतं की इतरांना काहीतरी शिकवण्यासाठी शिक्षक असणं गरजेचं आहे. अशा विचाराला आव्हान देणारे लोक नेहमीच कौतुकास पात्र असतात. आता हेच बघा ना, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला सैनिक बनण्याचं प्रशिक्षण देत असेल, तर त्याचं स्वतःचं सैनिक असणं आवश्यक आहे का? तुम्ही विचार करत असाल, हो आवश्यक आहे. पण इथंच थोडीशी कलाटणी आहे. कमलाकांत यांनी मायगव्हवर एक मीडिया रिपोर्ट सामायिक केला आहे, ज्यामध्ये काहीतरी वेगळंच म्हटलेलं आहे. ओडिशाच्या अरखुडामध्ये एक गृहस्थ आहेत, नायक सर. त्यांचं खरं नाव आहे सिलू नायक, पण सर्वजण त्यांना नायक सर म्हणतात. वास्तविक ते मॅन ऑन अ मिशन आहेत. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ते मोफत प्रशिक्षण देतात. नायक सरांच्या संघटनेचं नाव
महागुरू बटालियन असं आहे. इथं शारीरिक स्वास्थ्यापासून ते मुलाखतीपर्यंत आणि लेखनापासून ते प्रशिक्षणापर्यंत सर्व गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांनी ज्या लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांनी सैन्य, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, बीएसएफ यासारख्या गणवेशधारी सेवांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिलू नायक यांनी स्वतः ओडिशा पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु त्यांना यश मिळालं नाही. असं असूनही त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे अनेक तरुणांना त्यांनी देशसेवेसाठी पात्र केलं आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला, आपण सर्वजण नायक सरांना आपल्या देशासाठी आणखी नायक तयार करण्यासाठी शुभेच्छा देऊया. मित्रांनो, कधीकधी अगदी छोटे आणि साधे प्रश्न देखील आपलं मन विचलित करतात. हे प्रश्न फार मोठे नसतात, अगदी सोपे असतात, तरी देखील ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी मला असाच एक प्रश्न विचारला. तुम्ही इतकी वर्ष पंतप्रधान आहात, इतकी वर्ष मुख्यमंत्री होतात, तुम्हाला असं कधी वाटलं का की काहीतरी उणीव राहिली आहे? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अपर्णाजी यांचा प्रश्न अगदी सोपा पण तितकाच कठीण आहे. या प्रश्नावर मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक उणीव नक्की राहिली आहे. जगातील सर्वात प्राचीन असलेली अशी भाषा तामिळ शिकण्यासाठी मी जास्त प्रयत्न केले नाहीत. मी तामिळ शिकलो नाही. जगभरात लोकप्रिय असलेली ही एक सुंदर भाषा आहे. अनेकांनी मला तामिळ साहित्याचा दर्जा आणि त्यातील कवितांच्या सखोल भावार्थाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपली संस्कृती आणि अभिमानाचं प्रतीक असणाऱ्या अशा अनेक भाषा भारतात आहेत. भाषेबद्दल बोलत असताना मला तुम्हाला एक छोटीशी मनोरंजक क्लिप ऐकवायची आहे. भवतां सर्वेषां हार्दं हार्दं स्वागतम् अस्ति। एकतामूर्तयाः दक्षिणतः सातपुला पर्वतमाला अस्ति। एकतामूर्तयाः वामतः विन्ध्याचल पर्वतमाला अस्ति। एकतामूर्तयाः नर्मदा नदीस्य उपरि भागे वर्तते। अहम् एकतामूर्तयाः कार्यकर्ता अस्ति। सरदार वल्लभभाई पटेलः लोहपुरुषः इति उच्यते। आता तुम्ही जे ऐकलं ते सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल एक गाईड लोकांना संस्कृत भाषेतून माहिती देत आहेत. केवडियामध्ये 15हून अधिक गाईड असे आहेत जे अस्खलित संस्कृत भाषेतून लोकांना माहिती देतात. आता मी तुम्हाला आणखी एक आवाज ऐकवतो. कन्निकं प्रक्षेपकः कानः ब्रह्मचारी कन्दुकं प्रक्षिप्तवान् तदा तदा संस्कृत महाविद्यालयस्य दलनायकः अखिलेश पाण्डेयः तीव्रगत्या कन्दुफलकेन कन्दुकं ताडितं तदा आकाशमार्गेण उड्डयन् कन्दुकं सीमारेखातः बहिर्गतं ततः खड्गधावनं तेषां कोशे खड्गधावनं हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. हे संस्कृतमधून केलेलं क्रिकेटचं धावतं समालोचन आहे. वाराणसीमध्ये संस्कृत महाविद्यालयांमध्ये क्रिकेटचे सामने होतात. ही महाविद्यालये आहेत शास्त्रार्थ महाविद्यालय, स्वामी वेदांती वेद विद्यापीठ, श्री ब्रह्मवेद विद्यालय आणि आंतरराष्ट्रीय चंद्रमौली चॅरिटेबल ट्रस्ट. या सामन्यांच्या वेळी संस्कृत भाषेतून देखील धावतं समालोचन केलं जातं. या धावत्या समालोचनातला एक छोटासा भाग आता मी तुम्हाला ऐकवला. इतकंच नाही तर या स्पर्धेतील खेळाडू आणि समालोचक पारंपरिक वेशभूषा करतात. जर तुम्हाला ऊर्जा, जोश, थरार या सगळ्या गोष्टी एकाच वेळी अनुभवायच्या असतील तर तुम्हाला या सामन्यांचं समालोचन ऐकलं पाहिजे. टीव्ही येण्यापूर्वी समालोचनाच्या माध्यमातूनच तर देशातील लोकांना क्रिकेट आणि हॉकीसारख्या खेळांचा थरार अनुभवायला मिळायचा. टेनिस आणि फुटबॉलच्या सामन्यांचं समालोचन देखील उत्तम प्रकारे सादर केलं जातं. ज्या खेळांचं समालोचन उत्तम प्रकारे केलं जातं त्या खेळांचा प्रचार खूप वेगानं होतो हे आपण पाहिलं आहे.
आपल्याकडे अनेक भारतीय खेळ आहेत ज्यांच्यासाठी समालोचन केलं जात नाही. यामुळे हे खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेगवेगळे खेळ आणि विशेषतः भारतीय क्रीडा प्रकारांचं समालोचन जास्तीत जास्त भाषांमध्ये व्हावं, यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला. क्रीडा मंत्रालय आणि खाजगी संस्थेच्या सहकाऱ्यांना याबद्दल विचार करण्याचं मी आवाहन करतो. माझ्या प्रिय युवा मित्रांनो, आगामी काही महिने तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे महिने आहेत. अनेकांच्या परीक्षा असतील. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे ना, तुम्हाला वॉरियर म्हणजे योद्धा बनायचं आहे. वरियर म्हणजे चिंता करणारे नाही. आपल्याला हसत हसत परीक्षेला जायचं आहे आणि हसत हसत परत यायचं आहे. आपल्याला दुसऱ्या कोणाबरोबर नाही, तर स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. पुरेशी झोपही घ्यायची आहे आणि वेळेचं योग्य नियोजन देखील करायचं आहे. खेळणं देखील थांबवायचं नाही, कारण जे खेळतात ते समृद्ध होतात. उजळणीच्या सुधारित आणि स्मार्ट पद्धती आपण अवलंबल्या पाहिजेत. म्हणजे एकूणच काय, तर या परीक्षांमध्ये तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. या सगळ्याबाबत तुम्ही नक्कीच विचार करत असाल की हे कसं होणार. तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून यावर विचार करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण परीक्षा पे चर्चा करणार आहोत. मार्च महिन्यात होणाऱ्या या परीक्षा पे चर्चा आधी तुम्हा सर्व परीक्षा योद्धा, पालक आणि शिक्षक यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचे अनुभव आणि सूचना मला कळवा. आपण मायगव्हवर हे सामायिक करू शकता किंवा नरेंद्र मोदी ॲपवरही सामायिक करू शकता. यावेळी तरुण विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना देखील यावेळच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. सहभाग कसा घ्यायचा, बक्षीस कसं जिंकता येईल, माझ्याशी चर्चा करण्याची संधी कशी मिळवायची, यासंबंधीची सर्व माहिती आपल्याला मायगव्हवर मिळेल. आतापर्यंत 1,00,000हून अधिक विद्यार्थी, सुमारे 40,000 पालक आणि सुमारे 10,000 शिक्षक सहभागी झालेले आहेत. तुम्ही देखील आजच सहभागी व्हा. या कोरोनाच्या काळात मी थोडा वेळ काढून एक्झाम वॉरियर पुस्तकात काही मंत्र जोडले आहेत. आता पालकांसाठीही यात काही मंत्र जोडले आहेत. या मंत्रांशी संबंधित बरेच मनोरंजक उपक्रम नरेंद्र मोदी ॲपवर उपलब्ध आहेत, जे तुमच्यातील परीक्षा योद्ध्याला उत्तेजित करण्यासाठी मदत करतील. तुम्ही नक्की हे करून पहा. सर्व तरुणांना आगामी परीक्षांसाठी अनेक शुभेच्छा. माझ्या प्रिय देशवासियांनो, मार्च महिना हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना देखील असतो. म्हणूनच तुमच्यातील अनेक जण खूप व्यग्र असतील. आता आपल्या देशातील आर्थिक उपक्रमांना वेग आलेला आहे, त्यामुळे आपले व्यापारी आणि उद्योजक देखील खूपच व्यग्र असतील. या सर्व कामांमध्ये आपण कोरोना प्रतिबंधक सावधगिरी उपायांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण सर्व निरोगी असाल, आनंदी असाल, कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल, तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील. तुम्हाला सर्व सण उत्सवाच्या शुभेच्छा. कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकला. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.